डिझाईन फील्ड म्हणजे काय? एंट्रन्स देण्यासाठी सुद्धा सीईटी जी देतात मुलं, जवळजवळ 25 लाख मुलं परीक्षा देतात आणि फक्त 60 विद्यार्थी जे नामांकित कॉलेज आहे ते घेतं. जरुरी नाही की तेच आयुष्यात खूप मोठे होतात, असं काही नाही. आत्ताच्या जर तुम्ही बघाल नवीन पिढी म्हणून ती डायरेक्ट गोष्टी डिझाईन करायला जाते किंवा डायरेक्ट गोष्टी आउटपुट आणायला जाते. तसं नसतं. त्याच्या मागच्या काही गोष्टी आहेत, त्या सगळ्या आज आपण डिस्कस करणार आहोत या पॉडकास्टमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत गाडगे. स्वागत आहे आपल्या पॉडकास्टमध्ये. सो आज आपण बोलणार आहोत एका क्रिएटिव्ह फील्डबद्दल. क्रिएटिव्ह फील्डमध्ये आपलं व्हिडिओग्राफी, गेम डिझाईन, मोशन ग्राफिक्स हे तर झालेच, बट त्याच्या आधी एक बेस आपल्याला रेडी करावा लागतो, जो आहे ग्राफिक डिझाईन. सो आज आपल्यासोबत आहेत बिपिन मोरे सर. बिपिन मोरे सर कॉलेजेसमध्ये ॲज अ गेस्ट लेक्चर आणि लेक्चरर पण आहेत काही कॉलेजेसमध्ये. सो ते स्वतः लेक्चर्स पण घेतात, स्वतः ॲक्च्युअल कमर्शियल वर्क्स पण करतात, जे त्यांचे वर्क्स काही ठिकाणी पब्लिश्ड आहेत आणि वेल नोन आहेत. ते बऱ्याच ठिकाणी तुम्हाला बघायलाही मिळतील. तर माझ्यापेक्षा ते तुम्हाला बऱ्यापैकी अजून काही गोष्टी सांगतील आणि त्यांच्याबद्दल अनुभव घेऊ आणि आपण ह्याच्याबद्दल पॉडकास्टला सुरुवात करू. तर बिपिन सर, तुम्ही मला सांगा, तुम्ही ह्या ज्या फील्डमध्ये आलात, क्रिएटिव्ह फील्डमध्ये तुम्ही उतरलात, तेव्हा तुम्हाला लहानपणीपासून हॉबी होती की बघा कसं असतं की नाही मला ड्रॉइंग आवडतं तर मग मी त्याच्यानंतर मी या फील्डमध्ये जाणार असं असेल, की तुमचं कसं वाटचाल झाली या गोष्टीबद्दल? तुम्हाला कोणी गायडन्स करणार होतं, गाईड केलं तुम्हाला की कसं पाहिजे होतं? तुम्ही मला एकदा चांगल्या प्रकारे सांगा. ह्या फील्डमध्ये येणं आणि आपण प्रॉपर छान लेवलला यावं आणि आर्टिस्ट म्हणून आपल्याला 4 लोक ओळखतात. तुमच्या हाताखाली कितीतरी स्टुडंट्स गेले असतील, ते पण विचारत असतील की आम्हाला शिकवणारे असे असे सर होते, बिपिन सर होते, बिपिन सरांनी आम्हाला एवढं नॉलेज दिलं, आता त्याचा नॉलेजचा वापर करून आम्ही इथे आलोय. तेवढं नॉलेज तुम्ही किती गेन केलं आणि तुम्ही कुठून गेन केलं हे पण कळणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपण रेफरन्सिंग घेत नाही कुठून, तोपर्यंत आपण नीट आउटपुट देऊ शकत नाही ना, स्टुडंट्स लोकांना नीट शिकवू शकत नाही. तुम्ही तुमच्याबद्दल थोडंफार स्टार्टपासून कुठून स्टार्ट केलं, तुम्हाला कुठून रुची निर्माण झाली कोणाला बघून की कुठे तुम्ही स्वतःच ट्राय करून, तर थोडं तुमच्याबद्दल इंट्रोडक्शन द्या मला. ठीक आहे. शाळेत असतानापासून ड्रॉइंगमध्ये इंटरेस्ट होता, तर ड्रॉइंग हॉबी म्हणून जनरेट झालं. ऑब्व्हियसली जसं इतरांच्या असतं, माझी हॉबी होती. पण हॉबी जनरेट होता होता सर्वसामान्य मुलांसारखं म्हणजे ॲव्हरेज स्टुडंट होतो. पण ॲव्हरेज स्टुडंट असल्यामुळे माहीत नाही का काय क्रिएटिव्ह क्षेत्रामध्ये किंवा ह्या ड्रॉइंगमध्ये इंटरेस्ट किंवा रेग्युलर अभ्यास नको म्हणून ड्रॉइंग करायचं असा फक्त ॲस्पेक्ट नव्हता. पण जेन्युअनली ड्रॉइंग करताना एक काहीतरी वेगळी निर्मिती होती आपल्याकडून, त्याच्यात इन इंटरेस्ट डेव्हलप होत होता आणि कुठेतरी ते फील यायचं की आय एम मच मोर कम्फर्टेबल विथ दिस सब्जेक्ट. ओके. सो तो सब्जेक्ट बद्दल त्याच्यात कम्फर्ट हा झोन होताच, बट त्याच्यामध्ये जास्त माहिती भर पडली ती माझ्या काही मित्रांच्यामुळे, माझ्या मित्रांच्या भावांमुळे, मोठ्या भावांमुळे, जे मात्र नामांकित कॉलेजमध्ये होते त्यांच्यामुळे मला हे कळलं की बाबा हे करिअर ह्याच्यात होऊ शकतं. बरोबर. आणि आवड ऑब्व्हियसली होती, म्हणून ह्या क्षेत्राबद्दलची माहिती घेतली. अरे असं असं आहे, तर तुम्हाला फाउंडेशन करावं लागेल, तुला हे करावं लागेल, तू मग नंतर ॲडमिशन्ससाठी ट्राय करू शकतोस, मोठ्या कॉलेजमध्ये एंट्रन्स द्यावी लागेल वगैरे वगैरे, तर त्याची प्रिपरेशन करायला लागली. अगेन आय वुड से की एंट्रन्स देण्यासाठी सुद्धा सीईटी जी देतात मुलं, जवळजवळ 25 लाख मुलं परीक्षा देतात आणि फक्त 60 विद्यार्थी जे नामांकित कॉलेज आहे ते घेतं. एवढा मोठी प्रोसेस. आणि मग त्या बाकीच्या मुलांना ते कुठल्या तरी दुसऱ्या गव्हर्नमेंट कॉलेजेस आणि सबस्टिट्यूट जे रेकग्नाइज कॉलेजेस त्यांच्याकडे त्यांना रेकमेंडेशन दिलं जातं. सो ह्या क्षेत्रातली मुलं जी त्याच क्रीमी लेअर म्हणेन मी माझ्या भाषेत म्हणतो की जरुरी नाहीये की तेच आयुष्यात खूप मोठे होतात, असं काही नाहीये. मी आज इतके वर्ष शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतो, एका प्रायव्हेट कॉलेजमध्ये काम केलेलं आहे, शिवाय वेगळ्या विषयामध्ये काम केलं, मास मीडियासाठी वगैरे सुद्धा. त्याच्यातून सुद्धा अशी मुलं आज निर्मित झालेली आहेत की जे आज खूप चांगल्या पोझिशनवरती काम करत आहेत आणि खूप वेगळ्या लेवलला स्वतःला त्यांनी एस्टॅब्लिश केलेलं आहे. जसे काही म्हणजे कलिग तर आहेतच, मित्रमंडळी म्हणा, पण त्या व्यतिरिक्त माझे विद्यार्थी सुद्धा असे खूप सारे आहेत की जे आजच्या तारखेमध्ये चांगल्या पद्धतीने असतात. माझं त्याच्याप्रती जो ओढ होता त्याच पद्धतीने मला डेव्हलप करता आलं. सो मला माझा
मी जी प्रोसेस फॉलो हा, केली हा. डेव्हलप होण्यासाठी ती सेम प्रोसेस मी माझ्या विद्यार्थ्यांना आणि माझ्या कलिग्स बरोबर शेअर केलं. कॉलेजेसमध्ये तुम्ही याचं गेस्ट लेक्चर द्यायला लागले, मग तेव्हा तुम्हाला आवडायला लागलं ॲज अ लेक्चरर म्हणून बोलायला आता स्विच करूया आणि आपण आता लेक्चरर बनूया आणि स्टुडंट्स लोकांना अजून इन डेप्थ एक्सपिरियन्स आणि नॉलेज देऊया, की कसा होता तो? इन शॉर्ट, आय एम अन ॲक्सिडेंटल ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर, तसं ॲक्सिडेंटल टीचर होतो मी. टीचिंग मध्ये येणं हा काय मी ठरवून घेतलेला माझं काय करिअर नव्हतं, पण टीचिंग हे करायला सुरुवात झाली त्यावेळेस असं लक्षात आलं माझ्या की ॲज अ विद्यार्थी म्हणून शालेय जीवनापासून ज्या गोष्टींकडे दुर्लक्षित असतो आपण, कुठेतरी आपले असे काही शिक्षक असतात की ज्या लोकांना असं वाटतं की आपण यांचं करिअर चांगलं घडावं आणि ह्यांनी अशा कुठल्या विषयामध्ये पडू नये की ज्याच्यामध्ये काय करिअर होणार नाही, असं त्यांचं मत असतं. प्रत्येक क्षेत्रातले आपापले मत असतात. तर त्यांचं त्यावेळेस आपल्याला ओरडणं, रागावणं असं वाटत असतं की अरे का बोलतात आपल्याला, मग आपण कनेक्ट होत नाही त्यांच्याशी. अगदी बरोबर. आणि तो जो एक ड्रॉबॅक असतो की कुठेतरी त्या मुलाचं खच्चीकरण होत असतं त्याच्यातून, आणि ते ऍज अ विद्यार्थी म्हणून मी अनुभवलेलं आहे. प्रत्येक जण अनुभवतो आपापल्या लेवलला कुठे ना कुठेतरी. तात्पर्य त्याच्यातून असं निर्माण झालं की मी शिक्षण क्षेत्रामध्ये असंच बाय फ्लूक आलो, आणि ज्यावेळेस मी त्या विषय हाताळायला सुरुवात केली त्यावेळेस मला असं लक्षात आलं की आय हॅव टू बी 50 times मोर क्रिएटिव्ह फॉर क्लास. कारण एका वर्गात 60-70 विद्यार्थी असतात मिनिमम आजच्या तारखेत, आणि तेवढ्या मुलांचे तेवढ्या विचारांना मला न्याय देता आला पाहिजे. तर ते मला स्वतःला तेवढं क्रिएटिव्ह राहावं लागतं रोज. ती प्रोसेस, ती चर्निंग ती माझ्यामध्ये होईल तर मी ती डेव्हलप करू शकतो असं. सो प्रोफेशनल फील्ड मधून आल्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये ऍडव्हान्टेज असं झाला की बाहेर काय काम चालतंय याची कल्पना होती. अगदी बरोबर. आणि म्हणून शिक्षण क्षेत्रात आल्यावरती जो आजही जुना सिलेबस आहे तोच सिलेबस आजपर्यंत राबवला जातोय. त्याच्यात नाविन्य काय आणलं जात नाही. नाविन्य आणताना पुन्हा ती गोष्ट समजून घेतली जात नाही प्रॉपरली, की त्याचा नेमका निश ऍस्पेक्ट ॲज अ सेड तो कसा कव्हर केला पाहिजे. क्रिएटिव्ह बनण्यासाठी हे जन्मापासून क्रिएटिव्ह बनावं लागतं की आपण स्वतःही बनवू शकतो क्रिएटिव्ह? क्रिएटिव्ह बनणं ही एक प्रोसेस आहे बेसिकली. ओके. सिम्पलेस्ट एक वे मध्ये मला सांगायचं तर हिरा खाणीत मिळतो कोळशाचा, बरोबर, तेव्हा त्याची किंमत तेवढी नसते. जेव्हा त्याला जास्तीत जास्त पैलू पडत जातात तेव्हा त्याची किंमत वाढते. तशी त्याची किंमत वाढत जाते. थोडक्यात आपले स्किलसेट्स सेम आहेत. तुम्ही तुमच्या स्किलसेट्सला ज्या पद्धतीने डेव्हलप करत जाता क्रिएटिव्ह फील्ड मध्ये सुद्धा, त्याप्रमाणे तुमचा क्रिएटिव्ह ऍस्पेक्ट हा लक्षात येतो. जन्मतःच जसं आपण हिरा जन्मतःच ते गुण त्याच्यात आहेत, त्याला पैलू पडत गेले. ओके, बरोबर. पण अंडरस्टँडिंग ऍस्पेक्ट पुन्हा म्हणेन त्याच्यामध्ये की क्षेत्र ह्या क्षेत्रामध्ये तुम्हाला क्रिएटिव्ह हे जे टॅगलाईन आहे किंवा ही टर्मिनॉलॉजी आहे ही लागण्यासाठीच जे डेडिकेशन तुम्ही तुमच्या कामामध्ये ज्यावेळेस देता, ती फील्ड, ती प्रोसेस तुम्ही ज्यावेळेस अंगीकारता, ती चर्निंग होते, त्यावेळेस तुम्हाला म्हणजे एक विचार मंथनातून काहीतरी निर्माण झालेलं आहे तसं ते तुमचं ते विचार मंथनातून एक प्रोडक्ट निर्माण होता स्वतः तुम्ही. आणि मग तुम्हाला ती प्रोसेस छान पैकी अंगीकारलेली असते, आत्मसात झालेली असते. मग तुम्ही त्या म्हणता अरे हा मला क्रिएटिव्ह प्रोसेस, आणि हा एक क्रिएटिव्ह, हा वेगळं काहीतरी विचार करतो. अगदी बरोबर. ही प्रोसेस समजतात. सर, तर सध्या इंडस्ट्रीमध्ये एज्युकेशन गॅप आहे का? हो आहे. मग का एवढासा गॅप आहे तुम्हाला असं का वाटतं? ह्याच्यात कॉलेजचं काही आहे का विषय याच्यामध्ये की त्यांनी त्यांचं जे करिक्युलम असतो आपण जे बोलतो त्याच्यामध्ये बदल आणला पाहिजे का, किंवा त्यात काय इनोव्हेशन, काय नवीन गोष्टी असतील तर ते काय असं आहे? काय आहे की डिजिटल रेव्होल्युशन आहे झालेलं. हे डिजिटल रेव्होल्युशनमुळे हा गॅप निर्माण झालेला आहे.
आता क्युरिक्युलम आणि हा जो ऍस्पेक्ट आहे तो वादाचा विषय आहे. कारण जसं मी मगाशी म्हटलं 1+1 इज नॉट 2, इट्स कॅन बी 11 इन द रेट ऑफ फील्ड. सो इट इज लाईक दॅट की जे शिक्षण क्षेत्र आहे असं की ज्याच्यात काही विशिष्ट पद्धतीनेच विषय चालवला पाहिजे, हाताळला गेला पाहिजे, अशी विचार करणारी आणि विचारसरणी असलेली एक मंडळी आहे. ओके. की जे लोक हे असंच असतं. हा, म्हणजे अमेरिकेमध्ये जर कॅल्क्युलेटरने चुकीचं उत्तर दिलं, तुला 1+1 = 22 दिलं, तर तो तिकडचा विद्यार्थी तुझ्याशी भांडेल जर तुम्हाला चुकीचं आहे म्हणून. एक्झाम्पल मीन्स ती डिपेंडन्सी झाली एक प्रोसेसमध्ये कायमस्वरूपी त्याचा एक बिलीफ क्रिएट झाला की नाही हे असंच असणार. बरोबर. पण क्रिएटिव्ह क्षेत्र हे असं आहे की ज्याच्यामध्ये तुमचं फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन असतं. हो. तर तुम्ही एक्सप्रेस करता ते कसं आणि कशाही पद्धतीचं असू शकतं. सो डार्क रियालिटी आपण पाहतोय आज, डार्क वेब माहिती झाले लोकांना, जुनं आहे सगळं. हा, फक्त एवढंच आहे की त्याची अवेअरनेस वाढली बस. बरोबर. सो हा अवेअरनेस जो आलाय त्याच्यामुळे लोकांना प्रश्न खूप पडतात. हो. पण त्या प्रश्नांची उत्तर ज्या पद्धतीने त्याचा शोध घेतला गेला पाहिजे ती प्रोसेस कोणी फॉलो नाही करत. सो खूप छान टर्मिनॉलॉजी आहे त्यासाठी आता सध्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी. सो गॅप आहे, कम्युनिकेशनचा गॅप आहे हा. हो. सो तो गॅप ह्यामध्ये आलेला आहे की लोक जे त्यांना आलंय त्याच्यावरती एक सर्टन त्यांचं बिलीफ बनतं हे असंच असणार असं नाही. म्हणून तो गॅप आहे आणि तो गॅप भरून काढायचा असेल तर तुम्हाला डिजिटल रेव्होल्युशनचा एक पार्ट बनणं मॅन्डेटरी आहे. बरोबर. सो इफ यू आर नॉट द पार्ट ऑफ इट, यू आर ऑब्व्हियसली आउट ऑफ द फ्लो. अगदी बरोबर. सो तुम्हाला त्या ट्रॅकवरती कायमस्वरूपी जायचं असेल तर तुम्हाला अपग्रेड करणं मॅन्डेटरी आहे. आणि प्रत्येक गोष्ट टेक्नॉलॉजी नवीन आहे. आज मोबाईल वापरतोस ना, ज्या पालकांना किंवा असे काही लोक आहेत की जे कदाचित सरकारी क्षेत्रातले असतील अजून कुठल्या, ज्या लोकांना जेव्हा कम्प्युटर आलं होतं त्यावेळेला दे वर नॉट, त्याचा हँड्स ऑन एक्सपिरियन्स घ्यायला दे वर नॉट रेडी. बरोबर. सो दॅट्स व्हॉट हॅपन्ड इन 90s की एक डिजिटल रेव्होल्युशन आली आणि त्याच्यामध्ये ज्या लोकांनी त्याच्याशी कोपअप केलं ते टिकले. ज्या लोकांनी त्याची कोपअप नाही करू शकले ते लोक त्या स्ट्रीम मधून बाहेर पडले. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला एकांतर असं सांगू शकतो की काही ठिकाणी त्या गोष्टींना अपडेट झाल्या पाहिजे, 100% करायला लागतील असं मला वाटतं. कारण कसं आत्ताची पिढी हे ABCD वाला नाही राहायचं मला असं वाटतंय. कारण का त्यांना काहीतरी नवीन हवं असतं. कारण का आता आपण काय आधी बोलत झाले हा 90sचा किड आहे, 80sचा किड आहे. आता नाही, आता त्यांना शब्द दिले, जेनझी आहे, मिलेनियल आहे किंवा काही असतील असे शब्द त्यांना दिलेले. तर आता आपण असं म्हटलं पाहिजे की तुम्ही जर कुठल्या आर्टिस्टला घडवत असाल तर त्याला नवीन गोष्टी द्याव्या. चला, तुम्ही जर 2-3 वर्षाचा तुमचा जो कोर्स असावा किंवा आपलं कॉलेज डिग्री आहे काही असेल तर 1 year तुम्ही पाया बनवा बुकचा, जो आपण बोलतो ना स्टडी वाईज आपण बुक नॉलेज जे बोलतो ते द्या. बट सेकंड आणि थर्ड मध्ये ना तुम्ही त्यांना एक्सप्रेस करायला द्यावं. तुम्हाला याच्यामध्ये तुमचं काय म्हणणं आहे, दिलं पाहिजे का? एका स्टुडंट असेल, समजा मी एक शिकवतो, मी एका ठिकाणी गेलो किंवा तुम्ही शिकवायला गेलात, तुम्ही त्याला ट्रेनिंग देतात, तुम्ही तुमच्या एथिकली तुम्ही तुमच्या हिशोबाने गेलात की बाई नाही हे असंच पाहिजे, असंच करायचं, अशी डिझायनिंग असते. लोक कधी पण सर्कलच बनला पाहिजे किंवा स्क्वेअरच बनला पाहिजे, तुझा रेक्टँगल का बनला, तुझा असाच का बनला, हे झालं पाहिजे की तू तुझ्या फ्रीडमनुसार बनवून मग त्याला आपण नीट गाईड केलं पाहिजे. तुम्ही मला एकदम छान प्रकारे एक्सप्लेन करून सांगितलं कसं झालं पाहिजे. सिम्पल उत्तर याच्यासाठी, टू ब्रेक द रूल्स यू शुड नो द रूल्स थरली. ओके, ॲज सिम्पल एज एनिथिंग. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला रूल्स तंतोतंत माहिती असतील त्यावेळेस ते कशा पद्धतीत तुम्हाला ब्रेक करायचे आणि आउट ऑफ द बॉक्स जायचं. बरोबर. पण इन शॉर्ट, टू डू दॅट यू हॅव टू टेक द बेबी स्टेप्स फर्स्ट. राईट. तुम्ही डायरेक्ट धावायला नाही लागत. लहान मूल रांगतं, उभं राहायला शिकतं, पहिलं पाऊल टाकतं आणि मग चालत जातं आणि मग तसंच प्रत्येक गोष्ट. जसं मऊभात देतो आपण मुलांना जेव्हा थोडे मोठं होतात, पहिले दुधावरच असतात, मग मऊभात देतो आणि मग हळूहळू त्यांना आपण चपाती देतो, असं करत करत. सो इन शॉर्ट व्हॉट इज दिस इज नॉलेज इज अ फुल प्लॅटर. बरोबर. ते पचलं पाहिजे. अगदी बरोबर. आणि
ते पचण्यासाठी तुम्हाला पहिले बेसिक्स माहिती पाहिजेत. सो तुमचे बेसिक्स जर नाही आहेत कव्हर केलेले तर तुम्ही त्या स्किल्सना पुढे एनहान्स करण्यासाठी तुम्हाला बेसिक्सच महत्वाचे. जर तुम्हाला बेसिक्सच माहिती नाही तर तुम्ही डायरेक्टली ती गोष्ट घेऊन काय करणार. आज एक्झाम्पल आयफोन तुम्हाला रस्त्याने सगळ्यांच्या हातात दिसतो. अगदी बरोबर. मी तर लिटरली माझ्याकडे एसी मेकॅनिक आला तरी त्याच्या हातात सुद्धा मला दिसत बघायला. आय डोंट नो व्हॉट ही युजेस फॉर, बट ठीक आहे ना, आज तो एक ब्रँड आहे, ब्रँड आहे आणि लोकांना वाटतं की माझ्याकडे पण आयफोन असावा. पण आता हे त्यांचा बिलीफ आहे, माझं नाही आहे. आता माझा दृष्टिकोन आहे. मला असं वाटतं की अँड्रॉइड आय एम व्हेरी मच कम्फर्टेबल विथ. अगदी बरोबर. सो तो प्लॅटफॉर्म मला खूप चांगल्या पद्धतीने फ्रीडम देतो आणि ते लिमिटेशन्स मला नकोच आहेत. ॲज अन आर्टिस्टने लिमिटलेस काम करायचं आहे, मला लिमिट्स मध्ये राहायला आवडत नाही. बरोबर. कुठलाही आर्टिस्ट नाही राहू शकत. त्याला जर तुम्ही बंधनात ठेवलं तर मग तो फ्रस्ट्रेट होणार आहे, फ्रस्ट्रेट होतो, ते एक आहे. पण काही वेळेला आर्टिस्टला पण मला एक असंच विचारायचं होतं की जर तुम्ही कुठे आर्टिस्ट, क्रिएटिव्ह आर्टिस्ट, जर त्या क्रिएटिव्ह आर्टिस्टला आपण मोजून 3च कलर दिले, असंच मला असं आठवलं की असं होतं का, तर तो त्याच्याने काय काय करू शकतो? खूप काय करू शकतो. उदाहरणार्थ आज जे डिजिटल प्लॅटफॉर्म चालतोय तो RGB मोडवर चालतो. बरोबर. म्हणजे रेड, ग्रीन अँड ब्लू. अगदी. वेअरएज बेसिक कलर आहे आपला तो रेड, ब्लू आणि येल्लो. येस. जे आपण प्रायमरी कलर्स म्हणतो. हो हो हो. त्या प्रायमरी कलर्सच्या मिक्सचर मधून तुझे सेकंडरी कलर्स निर्माण झाले. सेकंडरी कलर्सच्या निर्मितीतून टर्शरी कलर्स निर्माण झाले. टर्शरीच्या कलर्स निर्मितीतून क्वाटर्नरी कलर स्कीम निर्माण झाले. सो दिस इज व्हॉट कलर व्हील जे आपण शाळेत शिकले. सो थोडक्यात 3च आहेत कलर. 3 तुम्हाला लिमिटेशन आहे की 3च कलर. पण 3 कलर मधून तुला 16 रंगाचा सेट बनतोय ना. म्हणजे एका आर्टिस्टला जरी आपण थोडासा दिलं तरी तो खूप काय करू शकतो. अगदी अगदी अगदी. म्हणजे आपण खूप सिम्प्लिफाईड म्हणायचं तर आजच्या तारखेत आपण रोज खूप गोष्टी बघतो. गुड मॉर्निंगचे मेसेजेस बघतो. आज जिथे डिजिटल रिव्होल्युशन म्हणतो आपण, टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्स झालो, चक्रावर गेलो. जिथे आपण मुश्किलीने साईन करायला शिकलो होतो आज परत आपण अंगठ्यावर आलोय. चांगला होता खूप. मला म्हणजे ते खूप आपण विचार करून परत त्याच रस्त्यावर आलो की लोक परत कोण फॅक्ट आहे ना. छान छान. त्याचं रिझन काय ना, तर तुमचा एक आयडेंटिफिकेशन मार्क आहे. अगदी बरोबर. तो युनिक आहे. हो. आणि म्हणून युनिक आयडेंटिफिकेशन मार्क म्हणून आपण आधार कार्ड पण तेच दिलेलं आहे. कारण तुझं माझं सेम मॅच नाही. आता सध्या घडीला AI हा आपल्याकडे एक मॉन्स्टर आलाय खूप मोठा. AI असं आहे, AI असं करणार, तसं करणार, करतोही आहे काही गोष्टींमध्ये तो. बट ॲज अ डिझायनर किंवा आर्टिस्ट आपल्यासाठी हे प्रॉब्लेमॅटिक आहे का, की आपल्याला हे पुढे जाऊन प्रॉब्लेम देणार आहे का? आणि जर ॲज अ आर्टिस्ट मी एक सेकंड वेनी विचार केला तर मी जर ही गोष्टी ॲडॅप्ट केल्या, ह्या गोष्टी शिकलो मी, तर मला कितपत फायदा येईल आणि शिकायला हवं का? मला जरा याच्याबद्दल या 2 गोष्टींमध्ये मला चांगलं क्लेरिफाय करून द्या. मला एकदम छान सांगा. इन शॉर्ट आय वुड से की AI मी मॉन्स्टर नाही म्हणणार त्याला, तो एक बाऊ केला गेलाय. ओके. सो AI तुमच्या नोकऱ्या खाणार आहे, तुमच्या हीच गोष्ट जेव्हा कम्प्युटर लॉन्च झाले त्या काळातही हाच प्रॉब्लेम असंच सांगितलं गेलं. कम्प्युटर येणार, लोकांचं वर्कफोर्स जाणार, कम्प्युटर सगळं काम करणार आणि मग नोकऱ्या जाणार. नोकऱ्या कोणाच्या गेल्या? जे लोक त्याला अडॅप्ट झाले नाहीत ते. सी, कम्प्युटर इज अ टूल. यू आर द ऑपरेटर. बरोबर. AI इज अ टूल. तसे सॉफ्टवेअर आले. आज मोबाईलचे ऍप्लिकेशन वापरतोय आपण. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला सहज शक्यमध्ये आज लोक असे ऍप्लिकेशन घेतात की घरातल्या गृहिणी एस्पेशली घरी जर कुठले बिझनेसेस करतात स्मॉल टाइम तर त्याचे पोस्टर्स त्याच्यावर बनवतात. लाडू बनवण्याचा, बरोबर, टिफिन बिझनेस, त्याचे पोस्टर्स स्वतः डिझाईन करायला लागले. म्हणून ते डिझायनर झाले का? तर ते एक ऍप्लिकेशन आहे जे तुम्हाला इझी वे मध्ये ते करून देत आहे. बरोबर. फक्त एवढाच ऍडव्हान्टेज आहे. तर तुमचा वेळ वाचतोय, बाकी काही नाही होते त्याच्यातून तुमचा वेळ वाचणार आहे. तुम्हाला ते शिकणं गरजेचं आहे. त्याचं रिझन हेच आहे की आज तुम्हाला त्या गोष्टी लिखापडी जे पूर्वीचा काळ होता पुस्तकं सांभाळायला लागायच्या, डिजिटलमुळे त्या गोष्टी तुमच्या सहज झाल्या. आपल्या मोबाईलचं उदाहरण घ्या. पूर्वीचे मोबाईल होते, नंतरचे स्मार्टफोन यायच्या आधीचे मोबाईल स्टोरेज फुल होत जातं.
बरोबर. आज तुमचं सगळं स्टोरेज क्लाउड वरती सेव्ह होतं, इझी झालं, मोबाईल हलके झाले, बरोबर. तुमचे ऍप्लिकेशन सगळे क्लाउड बेस आले. हो. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही पद्धतीने ते ऍप्लिकेशन्स डाउनलोड केल्यामुळे तुमचं स्टोरेज फुल होत नाहीये. अगदी बरोबर. म्हणजे हे जे काय आहे टेक्नॉलॉजी आहे, तुम्हाला ती अडॅप्ट करायची तर शिकायचंच आहे. आज मोबाईलवरती डिझाईन करणं सोपं आहे. इनफॅक्ट ते का झालंय तर टॅब झालेत ना. हो. पूर्वी इलस्ट्रेशन्स करायला तुम्हाला पेन पेन्सिल मॅटर करत होतं. बरोबर. तर त्याच्यातून मी जसं म्हणलं की आपले गृहिणी जर काही बनवून आपल्याला खायला घालते आणि तीच गोष्ट आपल्याला रेडी टू इट मिळते, तर घरची चव जी आहे ती घरची चव आहे. तर थोडक्यात पेन्सिल, पेपर पेन्सिल हा जो काय प्रकार आहे तो तुमचा ऑर्गॅनिक आहे. हो. तो टच तुम्हाला जेन्युइनिटी दाखवतं तुमचं कागदावरती. बरोबर. तो फील तुम्हाला डिजिटल वरती तुम्ही डायरेक्टली जेव्हा करत असतात ग्राफिक टॅब वरती वगैरे, त्यावेळेस तुम्हाला तो फील येत नाही. आणि आज तुम्ही पाहतात जे लोक त्याच्यावरती काम करतायत त्या लोकांचं मूळ जे आहे आयडिएशन जे होतं ते पेपर पेन्सिलनेच होतं. आणि ते लोक जे आयडिया तुमची जनरेट होत नाही तोपर्यंत तुम्ही ते कुठल्याही टूलचा वापर करून एक्झिक्यूट करता. पुन्हा एक खूप सुंदर एक्झाम्पल की ॲम्युनेशन. आज ऑटोमॅटिक गन्स आहेत. बरोबर. ओके. की ज्याच्यासाठी म्हणून सोल्जर रिप्लेस झाला का? अपडेट झाला. तसंच सोल्जर रिप्लेस नाही होणार. आज डिझायनर्स ते सोल्जर्स आहेत ना, बॅटलफील्ड कॅम्पेन्स बनवतात म्हणजे काय करतात, हे रिप्लेस नाही होणार आहे. ह्यांना फक्त टास्क, आज ड्रोन झाले, ड्रोनने लढाई लढलो, ऑपरेशन सिंदूर ऑपरेट करणारा कोणतरी होता ना, ऑटोमॅटिक नाही झालं. हो. तर याचा अर्थ एकंदर असा आहे की तुम्ही कुठली गोष्ट अडॅप्ट करायला शिका. जेवढी चांगली अडॅप्ट कराल त्याच्यातून तुम्ही क्रिएटिव्ह व्हाल तेवढं तुम्हाला तुमच्या फील्डमध्ये आणि तुमच्या लाईफमध्ये अपडेटेशन येईल चांगलं. आणि ह्या गोष्टी करता करता तुम्हाला कदाचित इंटरनॅशनलचा पण ऑफर येऊ शकता. जर तुम्हाला नवीन काही येत असेल तर त्याच्याने तुमचं इंटरनॅशनल जाणं किंवा तुम्हाला इंटरनॅशनल प्रोजेक्ट तुमच्यापर्यंत येणं ते खूप सहजरित्याने होऊ शकतं. खूप बरं आणि नॉलेजेबल वाटला आपला सरांसोबतचं बोलणं, ज्यात आपल्याला खूप गोष्टी कळाल्या, ज्या डाऊट्स तुम्हालाही असतील आणि हे मला पर्सनल लेवललाही डाऊट होते ते की क्वेश्चन्स बोलू शकतो आपण की काय कसं असते फील्ड, कसं आपण इंटरॅक्ट करतो, बोलतो. असे अजून बरेच सरांसोबत डिस्कशन्स होतील पण नवीन नवीन सब्जेक्टसोबत. आता तरी आपण ज्या मिक्स सब्जेक्टवर बोललो आपण, पण एक वेगळा स्पेसिफिक सब्जेक्टवर आपण बोलू ज्यात आपण खूप मजा करू त्यावर. आणि जसं सर म्हणाले त्याचं स्वतःचं एक इन्स्टिट्यूट आहे जिथे ते हे गोष्टी इन डेप्थ तुम्हाला शिकवल्या जातील आणि हा पाईपलाईन इझी फ्लोमध्ये कसा करता येईल हे तुम्ही शिकवता. तर मी त्याचं लिंक आणि त्याचे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करतो. आणि थँक्यू सर, चांगलं वाटलं बोलून. थँक्यू व्हेरी मच. येस. तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर तुम्हालाही काही प्रश्न असतील ह्या फील्डबद्दल, ह्या फील्डमध्ये यायचं असेल किंवा क्लासेसबद्दल काय असेल तर तुम्ही कमेंटमध्ये तुम्ही तुमचे क्वेश्चन्स टाका, आम्ही तुम्हाला रीच करू. आणि जर तुम्हाला काही इन फ्युचर काही असेल तर तुम्ही मेल ID तुम्ही द्या, तर आम्ही तुम्हाला मेल थ्रू कनेक्ट करून आपण बोलू, जेणेकरून आपण एक फेस टू फेस डिस्कशन होईल आणि स्मूथ डिस्कशन जाईल आपलं.